बऱ्याच वेळेस असं जाणवलं की जे खेडेगावातील काही पेशंट असतात त्यांना त्यांच्या काही खूप गरजू पेशंट असतात, त्यांना साधं हॉस्पिटल पर्यंत जाण्याची पण समज नसते, किंवा ते टाळतात, किंवा ते खर्च बघून टाळतात, किंवा ते स्वतःच्या अंगावर काढतात. तर अशा पेशंट्स साठी आपण त्यांच्या घरी जाऊन, आपण त्यांच्या गावात जाऊन कॅम्प घेतो. ह्याच्यासाठी आपण गेले 2 वर्ष झाले दर दिवशी आपल्या 3 वेगळ्या टीम आहेत. आपण प्रतिदिन 3 कॅम्प्स वेगळ्या खेडेगावांमध्ये घेतो. ह्याच्यासाठी आपण जे करतो त्याचं म्हणजे फक्त जाऊन कॅम्प घेण्याचं काम नाही करत. आपण त्याच्या 2 दिवस आधी जाऊन सगळ्यांना गावामध्ये सगळ्यांना आधीच सांगतो की आता 2 दिवसांनी आपल्याकडे शिबिर होणार आहे आरोग्याचं. तुमचे काही आजार असतील, तुमच्या नातेवाईकात काही आजार असतील तर आपण सगळे त्या दिवशी वेळ काढून ठेवा. जणू काही ते त्यांच्या त्या दिवशी काही शेताचे काम असतील तर आटपून घेतात, म्हणून ते तशा तयारीने, मानसिक तयारीने तयार राहतात. आणि मग 2 दिवसांनी आपण जाऊन तिथे शिबिर घेतो. आणि त्याच्या 2 दिवसांनी आपण तिथे शिबिरमध्ये काही जे ऑपरेटिव्ह पेशंट निघतात त्यांना आपण गाडी घेऊन घ्यायला पाठवतो, आणि आपण त्यांचे येऊन इकडे आपल्या हॉस्पिटलला मोफत ऑपरेशन सुद्धा करतो आणि त्यांना सोडून सुद्धा देतो. ह्याच्यामध्ये असं जाणवलं आहे की बरेच डोळ्यांचे पेशंट्स असतात, डोळ्यांच्या ऑपरेशनचे पेशंट्सला त्यांना मोतीबिंदूंची खूप गरज असते, तर त्याला ते खूप टाळत असतात. ते एकदमच म्हणजे डोळ्याचं दिसायला कमी झालं तेव्हा, बंद झालं तेव्हा ते बोलायचा प्रयत्न करतात. बरेच पेशंटला आपल्या आतले काही गोष्टी, आजार माहीत नसतात. अनेक वेळेस कार्डियाक मध्ये तर असं पण आम्हाला आढळलं आहे की तिथे ECG काढला आहे आणि नुकतंच त्यांना एक मायनर अटॅक येऊन गेलेला आहे. आपण म्हणून आपल्या शिबिरांमध्ये ECG आणि इकोची सुविधा सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे ECG नंतर लगेच आपण 2D इको करून एकदा डबल चेक करून देतो. 2D इको खरं तर बाहेर खूप महाग आहे, पण आपण ते सुद्धा आपल्या शिबिरांमध्ये अवेलेबल करून देतो. आणि ह्याच्यामधले जर काही हार्टचे पेशंट असतील ज्यांना इमिजिएट अँजिओग्राफीची गरज असते किंवा प्लास्टिकची गरज असते, आपण त्यांना सेम दिवशी सुद्धा आपण त्यांना आपल्या गाडीत घेऊन आपण त्यांचं लगेच अँजिओग्राफी इमर्जन्सी बेसिसवरती करून देतो. तर ह्याच्यामुळे अनेक हृदयविकारचे आजार समोर आले आहेत. अनेक लोकांचे जे मायनर अटॅकच्या गोष्टी असतात त्या पुढे आलेल्या आहेत. कार्डियाक पेशंट्स, हृदयविकारांचे जे पेशंट आहेत त्यांचं आपण जागोजागीच ECG आणि 2D इको जे करून घेतो, त्याच्यामुळे अनेक पेशंटांना लगेच निदान झाल्यामुळे त्यांच्या बरेच लोकांचे प्राण सुद्धा वाचले आहेत. त्यांना वेळेवर ट्रीटमेंट मिळालेली आहे आणि ते हार्ट अटॅक सारख्या एका मोठ्या लपलेल्या आजाराहून पण ते वाचलेले आहेत. अनेक लहान मुलांचे पण आजार जे फक्त सर्दी असते पण न्यूमोनिया आतमध्ये जमलेला असतो, असे पण आज आपल्याला समोर येतात. आपण कारण की आपण तिथे जाऊन जागेवर त्यांचं निदान करायचं आणि त्याचा उपचार करायचा प्रयत्न करतो. बरेच डिलिव्हरीचे पेशंट आपण आपल्या हॉस्पिटल मार्फत वर्षभर नॉर्मल डिलिव्हरी आपण मोफत ठेवलेली आहे. कारण की कुठल्याही महिलेला डिलिव्हरी, अजूनही काही भागांमध्ये असं मानलं जातं की डिलिव्हरी म्हणजे हे घरीच झालं पाहिजे आणि त्याच्यावरती 1 पैसा सुद्धा लागला नाही पाहिजे, म्हणून अजूनही अशा विचारांचे बरेच लोक आहेत जे त्याच्यावरती कुठल्या महिलेला घरून सपोर्ट नसतो आणि ते त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ देत नाही आणि त्यांना मग पुढे घरच्या घरी कॉम्प्लिकेशन्स होतात. तर आपण म्हणून ह्यासाठी वर्षभर कुठल्याही दिवशी नॉर्मल डिलिव्हरीचे आपण मोफत हे करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतील तर अतिशय सुंदर आणि अतिशय तज्ञ डॉक्टरांनी भरलेलं आपल्याकडे एक न्यूनेटल ICU केअर आहे, जे आपण त्यांना उपलब्ध करून देतो.